श्रीराम जय जय राम. संतांचा व्यवहार सरळ रोकडा असतो. श्री महाराजांकडे एकदा एक विद्वान गृहस्थ आले. त्यांनी तुकोबांच्या गाथेचा चांगला अभ्यास केलेला होता. त्यांनी श्री महाराजांना असा प्रश्न विचारला की श्री तुकारामांच्या गाथेमध्ये सर्व ठिकाणी वेदांत भरलेला आहे. त्यांचा एक अभंग असा आहे की पाहिली पुराणे ढांडोळलेली दर्शने. याचा अर्थ काय समजावा? त्यावर श्री महाराजांनी केलेले निरूपण. मागच्या जन्मी तुकाराम बुवांनी ते केलेले असणार यात शंका नाही. पण संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. संतांनी ग्रंथ लिहिणे याचे कारण ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यावयाची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. खरं म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात. मोठ्या संताचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले असं म्हणणं केव्हाही अयोग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांच्याकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक नात्यागोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात याचं कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. संत एकांतात जातात याचं कारण असं की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात. स्वच्छ वाहणाऱ्या पाटामधून 4 उंजळी पाणी इकडे तिकडे टाकले तर त्या पाटात काय कमी होणार? तसा संतांचा संसार असतो. आपल्याला तो अवाढव्य दिसला तरी भगवंताच्या सृष्टीमध्ये तो अगदी एवढासाच असतो. संतांना ओळखण्यासाठी आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला हवे. श्रीराम. देह सावलीप्रमाणे हे ज्ञान संतांना. व्यवहारापुरती तयासी असते देह स्मृती. विकार म्हणून कधी न बाधती संतांची यामना. देह सावलीप्रमाणे हे ज्ञान संतांना. जगाहुनी भिन्न तयासी भक्ती हेच अन्न. भक्ती भोजनी भक्ती प्राशनी भक्ती पुरेश्वसना. देह सावलीप्रमाणे हे ज्ञान संतांना. लोकांती एकांती बिघडत ना शांती. वेदांताचे मर्म खरोखर ठावे या सज्जना. देह सावलीप्रमाणे हे ज्ञान संतांना. श्रीराम.